विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न या टॉपिकवरील सेकंड एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आधी आपण एक्झाम्पल समजून घेऊयात आणि नंतर ते सॉल्व करू. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि यावरून त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट काढायचं आहे आणि बॅलन्स शीटसुद्धा काढायचं आहे. याआधी जे आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये फक्त आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट काढलेलं होतं. तर या ठिकाणी बॅलन्स शीटसुद्धा काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कंप्लीट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. ओके. तर ज्याप्रमाणे फायनल अकाउंटचा प्रश्न ट्रायल बॅलन्स असायचा आणि त्यावरून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायचो, त्याचप्रमाणे ज्या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे नफा न घेणाऱ्या संस्था आहेत त्यांचं आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं असतं ट्रायल बॅलन्सऐवजी. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट काढावं लागतं. ओके. तर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. तर ज्याही वेळेला आपण एक्झाम्पल सॉल्व करायचं तर रिसिप्ट साईडपासून सुरुवात करायची. रिसिप्ट म्हणजे आलेले पैसे आणि पेमेंट म्हणजे गेलेले पैसे. तर रिसिप्टमध्ये इन्कमही असू शकतं आणि लायबिलिटीसुद्धा असू शकते. त्याचप्रमाणे पेमेंटमध्ये एक्सपेंडिचर असू शकतो आणि ॲसेट्ससुद्धा असू शकते. म्हणून रिसिप्टचे जे आयटम आहेत ते एकतर इन्कम साईडला जातील किंवा लायबिलिटी साईडला जातील आणि जे पेमेंटचे आयटम आहेत ते एक्सपेंडिचरला जातील किंवा ॲसेट साईडला जातील. ओके. तर आपल्याला इथे बॅलन्स दिलेले आहेत आणि त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील आपल्याला दिलेली आहे. आउटस्टँडिंग रेंट आहे म्हणजे रेंटवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स 1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. म्हणजे ही सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे, ही इन्कमवर आहे ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट ही रेंटवर होती. त्यानंतर डेप्रिसिएट फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज, ही एंट्रन्स फीवर ॲडजस्टमेंट आहे. आणि त्यानंतर कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे ₹3000. म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे कॅपिटल फंडचा. ओके. आता आपण यावरून एक्झाम्पल सोडवूयात. तर सर्वात आधी आपल्याला काढावं लागेल, हा आपला प्रश्न झाला. ओके. आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली होती, त्यावरून आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट काढायचं आहे. हे आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काढलेलं आहे. ओके. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. डेबिट साईड एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साईड ही इन्कम असते. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच अकाउंट असतं. सर्व खर्च डेबिटला येतील. खर्चांमध्ये फक्त चालू वर्षाचा खर्च म्हणजे करंट इयरचा एक्सपेन्सेस असेल तर तो डेबिटला येईल, एक्सपेंडिचरला येईल. आणि चालू वर्षाचं इन्कम असेल तर ते क्रेडिटला येईल म्हणजे इन्कम साईडला येईल. ओके. फक्त चालू वर्षाचाच या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजे 31 मार्च 2019ला आपलं वर्ष संपत आहे तर हे सुरू कधी झालं असेल 1 एप्रिल 2018ला. म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 मधील जे खर्च असतील, मग जरी ते आउटस्टँडिंग असेल तरी ते काय होईल या ठिकाणी लिहिलं जाईल, कारण त्याचा संबंध हा 18-19 आहे, या वर्षाशी आहे. तर त्याचप्रमाणे इन्कमसुद्धा आपल्याला करंट इयरचं इन्कम असेल तर ते इन्कम साईडला घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 लायबिलिटी आणि ॲसेट्स. ओके. आता या ठिकाणी उदाहरण सोडवलेलं आहे, पण हे कसं सोडवलं गेलं ते आपण बघूया आता. तर बघा, सर्वात आधी रिसिप्ट साईडपासून सुरुवात करायची. पहिला आयटम असतो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आहे 3000. हा कसला बॅलन्स असेल? कॅशचा. कारण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हे म्हणजे कॅश बुक आहे. तर आपल्याकडे ₹3000 आधी शिल्लक होते. म्हणजे ही मागच्या वर्षाची काय होती आपली कॅश इन हँड होती, ती या वर्षाची काय राहील ओपनिंग कॅश असेल. याचा परिणाम
ओपनिंग बॅलन्स शीटला होतो, म्हणजे मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटला हे 3000 रुपये दिसतील आपल्याला. याचा परिणाम कुठेही करायचा नाही. ओके, लक्षात आलं. हा जो ओपनिंग बॅलन्स आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हा बॅलन्स मागच्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स आहे, या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स आहे, तर तो या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये येणार नाही, म्हणून याचा परिणाम कुठेही होत नाही. लक्षात ठेवा. या वर्षाचा जो बॅलन्स शीट असेल, म्हणजे आताचा जो शेवटचा बॅलन्स असेल, तो काय होईल, बॅलन्स शीटला जाईल. म्हणजे हा बाय बॅलन्स कॅरेट डाऊन जो दिलेला आहे आपल्याला 1000 रुपये पेमेंट साईडला, तो बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे 31 मार्चला, हा काय होईल, बॅलन्स शीटला लिहिला जाईल. मग तसाच मागच्या वर्षी जो बॅलन्स होता 3000, तो मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिसेल, म्हणून त्याचा इथे परिणाम होणार नाही. ओके, त्यानंतर दुसरा आयटम आहे सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन म्हणजे काय, वर्गणी. मग वर्गणी मिळाली, हे आपले इन्कम आहे, 5000 रुपये आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. ओके, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. मग मिळाली म्हणून इन्कमला, इन्कम साईडला आता त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 2 नंबरची. ओके, म्हणून इनरमध्ये लिहू आपण सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन 5000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट बघा आता, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहे 1000 रुपये. कसले, ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे आपल्याला ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे 1000 रुपये. मग ॲडव्हान्स मिळालेला आहे म्हणजे या वर्षाचा आहे का, नाही, पुढच्या वर्षाचा आहे, म्हणून ते काय करावं लागेल, लेस करावं लागेल. लक्षात आलं. म्हणजे प्री रिसिव्ड आहे हे, म्हणजे आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे, हे ह्या वर्षाचं नाही आहे, म्हणून ते काय होईल, लेस होईल. म्हणजे 5000मध्ये 1000 रुपये कसले आहेत, ॲडव्हान्स सबस्क्रिप्शनचे आहेत, म्हणून ते लेस होतील. लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन, 1000 लेस झाले, 5000मधून 4000 शिल्लक. आता याच्यावर पुन्हा ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इनरमध्ये लिहिलं पुन्हा, नाहीतर मग आपण आउटरला टाकलं असतं. आता पुन्हा ॲडजस्टमेंट काय बघा, अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. म्हणजे चालू वर्षाचं 500 रुपये काय आहे, बाकी आहे, म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आता हे कोणाचं आहे, करंट इयरचं आहे, म्हणजे चालू वर्षाचं आहे, आणि येण्याचं बाकी आहे, म्हणजे आउटस्टँडिंग काय करतो आपण, ॲड करतो, कारण ह्याच वर्षाचं वर्गणी आहे, सबस्क्रिप्शन आहे 500 रुपये, की जे आपल्याला मिळालेलं नाही आहे. मग ते मिळेल, कारण ते ह्या वर्षाचं आहे, म्हणून ह्या वर्षात काय करावं लागेल, ॲड करावं लागेल, म्हणून सबस्क्रिप्शन हे काय होईल, आउटस्टँडिंग ॲड होईल. ओके, बघा या ठिकाणी ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे चालू वर्षाचं होतं म्हणून ॲड केलं 500 रुपये, बाहेर किती आले, 4500. म्हणजे जे आपल्याला 5000 मिळाले होते त्याच्यामध्ये 4000 फक्त चालू वर्षाचे होते, 1000 हे पुढच्या वर्षाचे होते ॲडव्हान्स, ते आपण लेस केलं, म्हणजे चालू वर्षाचं किती शिल्लक राहिलं, 4000. म्हणजे चालू वर्षाचं आपल्याला सबस्क्रिप्शन वर्गणी किती मिळालेली आहे, 4000 मिळालेली आहे, आणि चालू वर्षाचे 500 रुपये बाकी होते, ते मिळालेले नाही आहेत, पण ते कोणाचे आहेत, चालू वर्षाचे, म्हणून या वर्षाचं टोटल सबस्क्रिप्शन किती दिसतं आहे तुम्हाला, 4500 रुपये. त्याच्यापैकी 4000 मिळालेले आहेत, 500 रुपये बाकी आहेत. आता हे जे ॲडव्हान्स आणि आउटस्टँडिंग आहे याचा दुसरा परिणाम होईल बॅलन्स शीटला. आता जे ॲडव्हान्स आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे ते आपल्या या वर्षाचं आहे का, नाही, म्हणजे ते आपलं काय आहे, देणं आहे, ते आपली मालमत्ता नाही आहे, म्हणून ते लायबिलिटीला जाईल. हे बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1000. ज्याप्रमाणे आपण प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करून ॲसेटला लिहितो, आता हे इन्कम होतं, म्हणून हे कुठे येईल, लायबिलिटीला येईल. लक्षात आलं. आपल्याला ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालं होतं, मग ते आपली ॲसेट नाही आहे, कारण ते ह्या वर्षाचं नाही आहे, म्हणून ते कुठे दाखवलं जाईल, लायबिलिटीला दाखवलं जाईल 1000 रुपये. या ठिकाणी आपण सुरुवातीला जसं कॅपिटल घेतो तसं इथे कॅपिटल फंडला जागा सोडून द्यायची आहे, 4-5 ओळी सोडून द्यायच्या, आणि मग नंतर काय करायचं, पुढचे आयटम लिहायचे. ओके, त्यानंतर जो आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं 500 रुपये, हे येण्याचं बाकी आहे, कारण हे इन्कम आहे. ओके, जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर आपण लायबिलिटीला लिहितो, हे इन्कम आहे, म्हणून याचा परिणाम कुठे जाईल, ॲसेटला जाईल. म्हणजे येण्याचं बाकी आहे, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 500 रुपये सबस्क्रिप्शन, म्हणजे ही आपली ॲसेट आहे, म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500 रुपीज ॲसेट साईडला. लक्षात आले. ॲडजस्टमेंटचे 2 परिणाम, डबल ॲडजस्टमेंट होती म्हणून दोघांचे 2-2 परिणाम झाले, आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनचे ॲडजस्टमेंट महत्त्वाचे आहे ह्या टॉपिकमध्ये. लक्षात आलं आहे. आता त्यानंतर पुढचा आयटम बघा, डोनेशन.
आता डोनेशन म्हणजे देणगी, देणगी मिळाली किती रुपये, 5,000 रुपये, हे आपले इन्कम आहे. पण जर इथे स्पेशल डोनेशन असेल तर ते स्पेशल डोनेशन जर फक्त डोनेशन आलं, त्यावर काही ॲडजस्टमेंट वगैरे नाही आली, तर ते कुठे घ्यायचं, इन्कमला. आता इथे रेव्हेन्यू म्हटलेलं आहे, रेव्हेन्यू म्हणजे काय, महसुली, म्हणजे हे इन्कमला घ्यायचं. जनरल आलं डोनेशन म्हणजे कंसामध्ये जनरल शब्द आला तरी पण ते इन्कमला घ्यायचं. पण स्पेशल असेल, उदाहरणार्थ डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर प्राईज फंड, तर ते लायबिलिटीला त्या फंडमध्ये काय केलं जातं, ॲड केलं जातं. लक्षात आलं. मग आता इथे डोनेशन रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यू आहे म्हणजे काय, आपलं इन्कम आहे, म्हणून हे कुठे येईल, इन्कम साईडला. आणि जर इथं स्पेशल म्हटलं असतं किंवा डोनेशन फॉर प्राईज फंड वगैरे, ते येईलच पुढे एक्झाम्पलमध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण हे लक्षात ठेवायचं आहे की डोनेशन, देणगी, हे आपलं इन्कम आहे, आपल्याला पैसे मिळालेले आहेत, परंतु ते जर रेव्हेन्यू किंवा जनरल असेल तरच इन्कमला घ्यायचं. जर स्पेशल असेल तर ते लायबिलिटी साईडला जातं. ते तुम्हाला पुढच्या एक्झाम्पलमध्ये समजेलच. आता रेव्हेन्यू आहे म्हणजे हे इन्कम आहे, 5,000 रुपये, म्हणून हे इन्कम साईडला जाईल. बघा या ठिकाणी बाय डोनेशन 5,000 डायरेक्ट आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके. त्यानंतर पुढचा आयटम आहे एंट्रन्स फी. ज्या वेळेला आपल्या संस्थेमध्ये सभासद येतो त्यावेळेला तो जी फी आणतो, प्रवेश फी, त्याला एंट्रन्स फी म्हणतात. ती किती आहे, 4,000. आता हे देखील इन्कमला आलं असतं, बरोबर, आणि ते इन्कमलाच येईल, परंतु यावर ॲडजस्टमेंट असते, ती बघून घ्यायची आधी. ॲडजस्टमेंट काय म्हटलं आहे बघा, चौथे ॲडजस्टमेंट आहे 50% एंट्रन्स फीज शूड बी कॅपिटलाइज. म्हणजे 50% एंट्रन्स फी काय केली आपण, कॅपिटलाइज केलेली आहे. कॅपिटलाइज केली म्हणजे काय झालं, कॅपिटलमध्ये ॲड करायचं. लक्षात आलं. कॅपिटलाइजचा अर्थ काय होतो, भांडवलीकरण, म्हणजे भांडवलात रूपांतर केलेलं आहे आपण. जी आपल्याकडे फीज आली 4,000, त्यापैकी 50% म्हणजे किती येईल, 2,000 रुपये आपण काय केले, कॅपिटल फंडमध्ये ॲड केले. कारण या ठिकाणी मालक नसतात, म्हणजे पार्टनर्स नसतात. जसं आपण बघा पार्टनरशिप फर्ममध्ये भागीदार काय आणतात, भांडवल आणतात, परंतु इथे भागीदार नसतात. हे मेंबर जे एंट्रन्स फी आणतात त्या एंट्रन्स फीमधून किंवा त्यांना जे डोनेशन वगैरे मिळतं त्यामधूनच काय केलं जातं, यांचं कॅपिटल फंड तयार केला जातो. ओके. म्हणून आता ही जी एंट्रन्स फी आहे 4,000 आलेली, त्याच्यापैकी 50% काय केलं त्यांनी, कॅपिटलला ट्रान्सफर केली, त्यालाच आपण कॅपिटलाइज म्हणू. म्हणून इन्कमला बाय एंट्रन्स फी इनरमध्ये 4,000 आणि लेस 50% कॅपिटलाइज. 50% काय केलं आपण, कॅपिटलाइज केलं, याचा अर्थ आहे कॅपिटलमध्ये ॲड करायचं, म्हणून लेस होईल 50% इथून. 2,000 रुपये लेस झाले, 4,000चे 50% किती आले, 2,000. बाहेर किती शिल्लक राहिले, 2,000. ओके. आणि आता हे 2,000 रुपये 50% काय होईल, कॅपिटल फंडमध्ये ॲड होईल. मग आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे बघा 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये, किती आहे कॅपिटल फंड, कॅपिटल फंड वॉज ₹3,000. म्हणजे मागच्या वर्षाचा आपल्याला फंड किती दिलेला आहे, 3,000. मग आपण लायबिलिटीला लिहू, कारण कॅपिटल कुठे लिहितो आपण, लायबिलिटीला. कॅपिटल फंड 3,000, त्याच्यामध्ये हे 20% काय होईल, एंट्रन्स फी, सॉरी 50% एंट्रन्स फी काय होईल, ॲड होईल. म्हणून ॲड 50% एंट्रन्स फीज 2,000. ओके. आता पुन्हा जसं आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस यायचा तर तो आपण काय करायचो, कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस करायचो. तसं इथे जर सरप्लस आला तर आपण सरप्लस काय करतो, कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. आणि डेफिसिट आली म्हणजे तूट आली तर काय होईल, ती लेस होईल. म्हणून इथे मग इनरमध्येच राहू द्यायचं आहे त्याला. ज्यावेळेला आपण एक्झाम्पल क्लोज करू तर या एक्झाम्पलमध्ये सरप्लस आलेला आहे, तो कसा आला ते आपण बघू आधी, आणि मग हे आपण बाहेर टाकू. ओके. तर आता सध्या याला इनरमध्ये राहू द्या. 2,000 रुपये कॅपिटल फंडमध्ये काय होतील, ॲड होतील. लक्षात आलं आहे हे. त्यानंतर आता पुढचा आयटम आहे इंटरेस्ट. बघा इन्कम साईडला इंटरेस्ट म्हणजे व्याज आपल्याला मिळालेलं आहे, यावर काही ॲडजस्टमेंट वगैरे नाही आहे, हे इन्कम आहे म्हणून इन्कमला येईल बाय इंटरेस्ट 1,000. ओके. आता इन्कम साईड काय झाली, आपली रिसिप्ट साईड संपली. आता पेमेंट साईड बघा, बाय सॅलरी 4,000. सॅलरी आपल्या एक्सपेन्सेस आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून कुठे येईल, एक्सपेंडिचरला 2 सॅलरीज 4,000. त्यानंतर पुढचा आयटम बघा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000, कमिशन 500. ओके. हे दोन्ही काय आपले एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, मग दोघंही एक्सपेन्सेस टाकून द्या एक्सपेंडिचर साईडला. 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000, 2 कमिशन 500. लक्षात आलं. ज्याप्रमाणे PLच्या डेबिटला
आपण एक्सपेन्सेस लिहायचो त्याचप्रमाणे इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या डेबिटला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला खर्च सर्व टाकायचे. तर पुढचा खर्च आहे रेंट किती आहे 2000. आता रेंटवर ॲडजस्टमेंट होती पहिली. आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200 200 रुपये आउटस्टँडिंग आहे. मग आता याचा परिणाम आपल्याला करावा लागेल. रेंट एक्सपेंडिचरला येईल 2000. आउटस्टँडिंग काय होईल ॲड होईल म्हणजे 200 रुपये पेड करण्याचे बाकी आहेत. आता हा खर्च आहे म्हणून याचा दुसरा परिणाम कुठे जाईल लायबिलिटीला, कारण देणं बाकी आहे. हे जे आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघितलं हे इन्कमवर होतं म्हणून हे येणं बाकी आहे म्हणून हे ॲसेटला गेलं. हा खर्च आहे याचा आउटस्टँडिंग कुठे जाईल लायबिलिटीला जाईल म्हणून आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. ॲड आउटस्टँडिंग शॉर्टमध्ये कसं लिहिलं जातं O/S. ओके. तर ॲड होईल 200 रुपये म्हणजे टोटल रेंट किती झालं आपलं या वर्षाचं 2200. परंतु याच्यापैकी फक्त 2000 आपण दिलेले आहेत. 200 रुपये देण्याचे बाकी आहेत. मग बाकी आहे म्हणजे आपली काय ही लायबिलिटी आहे म्हणजे आपलं देणं आहे म्हणून हे लायबिलिटीला जाईल. आउटस्टँडिंग रेंट ₹200. लक्षात आलं आहे. त्यानंतर पुढचा आयटम आहे बघा इलेक्ट्रिक चार्जेस. हा एक्सपेन्सेस आहे म्हणून हा एक्सपेंडिचरला जाईल. इलेक्ट्रिक चार्जेस ॲडजस्टमेंट न होती म्हणून डायरेक्ट आउटरला म्हणजे बाहेर 1500. त्यानंतर फर्निचर ही ॲसेट आहे ॲसेटला जाईल. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे बॅलन्स शिल्लक आहे. हा कसला बॅलन्स असेल कॅशचा, कारण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट म्हणजे पैसे आले आणि गेले म्हणजे किती शिल्लक राहिले 1000. ही कॅश इन हँड आहे हे पण कुठे जाईल ॲसेटला जाईल. पण त्याआधी आपण फर्निचर लिहू ॲसेटला. फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे बघा. तिसरे ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर @8%. 8% डेप्रिसिएशन आपल्याला काढावं लागेल म्हणून ॲसेटला इनरमध्ये लिहा फर्निचर 8000 आणि त्याच्यावर 8% डेप्रिसिएशन आहे म्हणून डेप्रिसिएशन काय होईल लेस होईल. लेस 8% डेप्रिसिएशन. आता 8% कसं काढायचं मग 8000वर किती टक्के काढायचे आधी 1%. 1% काढण्यासाठी काय करायचं 2 शून्य कमी करायचे. मग 8000वर 2 शून्य कमी करा किती आलं 80 म्हणजे 80 हा काय आला 1%. मग 80 गुणिला 8 म्हणजे आपल्याला 8% पाहिजे. 1% 80 आला. 80 गुणिला 8 करा म्हणजे तुम्हाला 8% मिळेल. मग 8 8 हे 64. लक्षात आलं. म्हणजे 640 एवढं काय आलं तुमचं डेप्रिसिएशन आलं 8%. हे लेस होईल. बाहेर 7360 रुपये एवढा बॅलन्स शिल्लक राहिला म्हणजे आपलं फर्निचर 8000चं होतं त्याची किंमत आता किती झाली 7360. कारण आपण त्याला काय केलं यूज केलं म्हणून त्याचा घसारा झाला. त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो म्हणजे लॉस झाला. तर लॉस झाला म्हणून याचा दुसरा परिणाम कुठे जाईल एक्सपेंडिचरला. मग एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 640 रुपये. लक्षात आलं आहे. त्यानंतर जो बॅलन्स कॅरीड डाऊन होता म्हणजे कॅशचा बॅलन्स शिल्लक आहे 1000 रुपये तो कुठे जाईल ॲसेट साईडला. हे बघा कॅश इन हँड 1000. लक्षात आलं. कारण हा शिल्लक आहे 31 मार्चला एवढी कॅश आपल्याकडे शिल्लक आहे 1000 रुपये ते आपली ॲसेट आहे. आता या ठिकाणी आपलं रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे. रिसिप्ट साईड पण पेमेंट साईड पण. ॲडजस्टमेंट चेक करून घ्या. पहिली ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केली. सेकंड देखील झालेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट देखील झाली. चौथी आणि पाचवी ॲडजस्टमेंट देखील आपली झालेली आहे. आता आपण अकाउंट क्लोज करू. मग सर्वात आधी करायचं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं. आता इन्कम साईड मोठी असेल तर आपल्याला सरप्लस म्हणजे शिल्लक राहील आणि जर एक्सपेंडिचर मोठे असेल तर काय येईल तूट येईल म्हणजे त्याला आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये लॉस म्हणतो पण या ठिकाणी डेफिसिट म्हणायचं. आणि ज्याला आपण तिकडे प्रॉफिट म्हणायचो त्याला सरप्लस म्हणायचं. कारण ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे म्हणजे नफा न घेणारी संस्था आहे म्हणून ही प्रॉफिट आणि लॉस हे शब्द यूज करणार नाही. तर या ठिकाणी सरप्लस आणि डेफिसिट म्हणजे शिल्लक आणि तूट असे शब्द यूज केले जातात. तर या ठिकाणी बघा इन्कम साईड मोठे आहे म्हणजे क्रेडिट साईड मोठे आहे. किती आली ती टोटल 12500. इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्सेस काय आहेत कमी आहेत. मग एक्सपेन्सेस काय करायचे त्यातून लेस करायचे. मग क्रेडिटची टोटल किती आली 12500. तीच डेबिटला लिहा 12500 आणि त्यातून डेबिटचे आयटम लेस करा. कितीचा फरक आला 2660 रुपयाचा फरक आला. म्हणजे डेबिटला फरक आला. हा काय असतो प्रॉफिट पण इथे त्याला काय नाव द्यावं लागेल आपल्याला सरप्लस. लक्षात आलं.
नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये नफा कमवला जात नाही, म्हणून या ठिकाणी आपण त्याला सरप्लस म्हणतो. सरप्लस म्हणजे शिल्लक किंवा त्याला अधिक्य म्हणतात. म्हणजे आपल्याकडे 12,500 एवढी इन्कम आली आणि एवढे एक्सपेन्सेस लेस झाले, त्यातून 2,660 एवढी रक्कम शिल्लक आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे एक्सपेंडिचरपेक्षा इन्कम किती एक्सेस आहे, एक्सेस म्हणजे जास्त आहे 2,660ने, त्यालाच म्हटलं जातं सरप्लस. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर मीन्स सरप्लस. लक्षात आलं. आणि उलट झालं असतं, समजा खर्च जास्त आणि इन्कम कमी, तर इथे जे आलं असतं त्याला डेफिसिट म्हटलं असतं आपण. डेफिसिट म्हणजे तूट, त्याला आपण तिकडे लॉस म्हणायचो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. ओके, पण या ठिकाणी डेफिसिट म्हणायचं. मग सरप्लस असेल तर कॅपिटल फंडमध्ये ॲड होईल, डेफिसिट असेल तर कॅपिटल फंडमधून लेस होईल. मग आता सरप्लस आहे म्हणून कॅपिटल फंडमध्ये ॲड, म्हणून याचा दुसरा परिणाम लायबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड सरप्लस 2,660 रुपये. आणि आता 3,000 अधिक 2,000 अधिक 2,660 टोटल किती झाले, 7,660 बाहेर. आणि बॅलन्स शीट काय होईल, या ठिकाणी टॅली होईल. जर बॅलन्स शीट टॅली झालं तर आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. मग बघा बॅलन्स शीट टॅली होतं आहे 8,860 रुपयाने लायबिलिटी साईड, त्याचप्रमाणे 8,860 ॲसेटची टोटल आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. हे आपलं कंप्लीट एक्झाम्पल होतं प्रॉफिट नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं. म्हणजे आपण यामध्ये एक्सपेंडिचर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटही काढलेलं आहे आणि बॅलन्स शीटसुद्धा काढलेलं आहे. अशाच प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला येईल. जे आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये फक्त आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काढलेलं होतं, पण हे कंप्लीट एक्झाम्पल आहे. यामध्ये इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट दोघंही आपण काढलेले आहेत. लक्षात आलं. याच्या व्यतिरिक्त या टॉपिकमध्ये अकाउंट ओपन केलं जाणार नाही. या टॉपिकमध्ये फक्त 2च अकाउंट काढले जातात, म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके.